नमस्कार मंडळी, आपण आष्टी तालुक्यामध्ये आलेलो आहे. आष्टी तालुक्यातले काही नागरिक आहेत, बघूयात त्यांचं जनमत काय आहे, त्यांचा कौल कुठं आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. नमस्कार, काय नाव तुमचं? शिवदास शिरोळकर. काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आष्टी तालुक्यात? जनता पार्टी कमळच म्हणजे कमळच निवडून येणार का? तुमचं मत कमळालाच असेल. बरं, मला सांगा, कमळ म्हणजे सुरेश अण्णा धस यांचं, त्यांनी मागील काही वर्षामध्ये काय विकास केला? त्यांचे 2 मुलं सागर आणि दत्त हे सारखे सुखदुःखात लोकांच्या कामात असते, लग्न करावेत, कुणाच्या त्यांचे थोरले बंधू देवराज आबोकर सारखे लोकांच्या अख्ख्या गावच्या कोणाची मयत झाली, कोणाचं लग्न, काही सुखदुःखात ते धावून जातात, त्यांना मदत करतात. त्याच्यामुळे त्यांचं ह्या तालुक्यात 3 तालुक्यात त्यांचं जन्मत आहे. त्यांना सगळ्यांनी पसंती आहे. बघा, 5 माणसं घेते त्याची सगळ्या कामाचे 2 मुलं आवाज एक मुलगा हे सगळे काम असते तर सारखे तालुक्यात होते आणि तालुक्यासाठी कामं केलेली त्यांनी. कोकणीचं पाणी आम्हाला पाणी नव्हतं, त्यांनी ती पाण्याची मिळकरी त्यांनी आणला. अजून वासात कालीच्या छावण्या होत्या, गायांच्या छावण्या, त्यांनी आम्हाला हे गोमुक्त गायांसाठी छावण्या काढल्या. त्याच्यामुळे आमचा शेतकरी वर्ग सध्या धंद्यावर चालतोय. अलीकडच्या काळात ह्या सरकारने लाडकी बहीण योजना राबवली, भेटली का तुमच्या? सगळ्यांना आम्हाला 1000 रुपये. म्हणजे ह्या सरकारने चांगलं केलं. केंद्रामध्ये भाजप सरकारने आपल्या इथं आता सरकार आता आज देश सुरक्षित आहे आपला एकदम. म्हणजे देशावर जे मुंबईवर हल्ले व्हायचे अलीकडे, कारण यांनी कठोर कारवाई केलेली त्या पद्धतीने. तर बघा मित्रांनो, आष्टीमधून आपण बघतो की जनता ही बीजेपीच्या पाठीची आहे, कारण त्यांना माहिती आहे की अण्णांनी या तालुक्यात काम केलेलं आहे. देशात सुद्धा भाजप सरकार चांगल्या प्रकारे काम करतंय. कारण तुम्ही काही वर्षापूर्वी जो आपल्या मंत्रालयावर हल्ला झाला होता, पुन्हा ताज हॉटेलवर हल्ला झाला होता, त्या हरामखोरांना कठोरात कठोर शासन देऊन फाशीची शिक्षा या बीजेपी सरकारने दिली. म्हणून संपूर्ण देश, महाराष्ट्र हा बीजेपीच्या पाठीशी. आणि या आष्टी तालुक्यातून पुन्हा एकदा आपले सुरेश अण्णा धस हे प्रचंड बहुमताने विजय होतील, यात काही शंकाच नाही. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, आष्टी, मी अंकुश सवालाख. धन्यवाद.